सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे राज्यात खळबळ उडाली आहे। दमानिया यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली। त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दमानिया भाजपचे निर्णय घेऊ शकत नाही, भुजबळ त्यांच्याच पक्षात राहतील। मराठा आरक्षणामुळे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे। बुधवारी शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती आणि यामुळे दुसऱ्याच दिवशी चर्चा सुरू झाली की छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार आहेत। या चर्चेला अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे आणखी उत आला। या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलंय की भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत। एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका दाखल करणारे भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का? दमानिया यांच्या या पोस्टनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत। अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील। पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहे।